तर आज जे होणार होतं ते मला माहितीच नव्हतं. मी एक्साइटमेंटमध्ये खूप सकाळी उठलो लवकर आणि सर्व चालू केलेलं. बघा आता तुम्हीच माझ्यासोबत काय होतं ते. हे गाईज, वेलकम बॅक टू द अवर न्यू ब्लॉग. लाईफ चैतन्याच्या ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आणि आता सकाळचे 3 वाजलेत आणि आता उठलो आहे मी. आपल्याला आता बिझनेस स्टार्ट करायचा आहे. आजपासून आपण स्टार्ट करतो आहे सर्व. आता ते सर्व कटिंग करायला घेतो आहे. कांदा बिंदा सर्व कटबीट करतो आणि एक आपण तिकडे बनवताना भेटूया. कारण का फर्स्ट डे मला पण समजत नाही काय करू कसं करू. तर मी आधी ते सर्व माझे कटिंग बिटिंग करून घेतो. मग आपण सुरुवात केली आहे आणि सुरुवात करता करता वाजले 4. तर आपण आता सुरुवात केली आहे. हे बघा, जिरं, राई, मोहरी सर्व आपण कांदा कापून घेतला आहे, मिरची हे सर्व कापून घेतलं आपण. इकडे आपलं हे सामान लागतं आणि इकडे आपली शेगडी पण रेडी आहे. तिकडे आपला गॅस पण रेडी आहे, सर्व रेडी आहे. तर आज तुम्हाला मी जास्त काय दाखवत नाही कारण का मी काय दाखवत नाही कारण का मला लेट होतं आहे. कारण का मला समजत नाही काय काय करू. पहिल्याच दिवस आहे म्हणून तुम्हाला ते मी आता बेसिक दाखवतो. मग आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये पूर्ण एक एक गोष्ट कवर करूया. तर गॅसला केलं ऑन आणि आजची करूया रेसिपी चालू. पहिली रेसिपी आपली शिरा. घेतला आहे रवा बनवायला आणि रवाची मेकिंग सुरू केली आहे. हा रवा म्हणजे एकदम आपला गोडाचा असतो. हे बघा, आपला रवाची मेकिंग सुरू झाली आहे. फटाफट रवा बनवतो आणि तुम्हाला चेक करतो. आपला शिरा रेडी आहे, एक नंबरवाला. हा बघा, यात काढून घेतला आहे आणि आता पोह्याची तयारी चालू आहे. आता फटाफट बनवूया पोहे. फटाफट बनवूया आता पोहे. साठी तेल तापत ठेवलं आहे आणि आपले पोहे आणि शिरा झालाय. शिरा तुम्हाला मी दाखवला. हे बघा आपले पोहे. पोहे पण आपले रेडी आहेत डब्यामध्ये. मग रेडी होतोय आणि आता ते पसारा बघा किती झालाय. अख्खा हॉल भरला आहे पसाऱ्याने. आता लास्ट उपमा उरलाय मग आपलं झालं. तर गाईज आपलं सर्व रेडी आता. हे बघा, शिरा, पोहे, उपमा सर्व रेडी झालं आहे. आता पटापट हा सर्व पसारा आवरतो आणि निघूया आपल्या जागेवरती धंदा लावायला. गाईचं साफ केलं इकडचं सर्व आणि आता सर्व या 2 पिशव्यांमध्ये भरलं आहे. बाकी आपला टेबल खुर्ची आणि सर्व ते पाय म्हणजे त्याचं सामान बिमान सर्व आहे. आता निघूया बाहेर. फटाफट सामान ठेवतो. रिक्षा बोलूया, रिक्षा येते. मग जाऊया राईट धंदा लावायला. फर्स्ट डे आपला काहीतरी चांगलं व्हायला पाहिजे. बाहेर चाललं आहे, सर्व सामान ठेवतो. एक आता सामान आहे सर्व आणि सामान ठेवतो हातामध्ये आणि खूप वेगळं वाटतं आहे कारण का पहिला दिवस आहे. ब्लॉगिंग पण करायची आहे, धंदा पण लावायचा आहे. समजत नाही कसं जाम जड होते. सर्व सामान ठेवलं इथे माझं. बघूया आपला रिक्षावाला कधी येतो आहे. रिक्षावाल्याला बोललं पाहिजे जरा लवकर आहे आता कारण का फटाफट करायचं आहे सर्व. भाई एवढा वेळ का लागला तुला यार? सर्व येऊ दे बघ. स्टार्ट केला आपला धंदा आजपासून आणि इकडे मस्तपैकी लावला आहे. आणि आपला मित्र पण आहे, मित्राचा रिक्षावाला. तर टेन्शन नाही काय, एक नंबर धंदा चालू झाला आहे आपला. बघूया आता. हा आहे आपला स्टॉल इकडे आणि समोर प्रसाद स्नॅक्स कॉर्नर. एकदम मस्तपैकी आपला स्टॉल लागला आहे आता इकडे.
सर्व एकदम प्रॉपरली लावून घेतले डब्बे बिब्बे सर्व एकदम. आणि बघूया आता कस्टमर कधी येतात, कस्टमरची वाट बघूया. आता सर्व आपण रेडी केले, बघूया. लेट्स गो. हे गाईस तर आता वाजलेत भरपूर 6:15 झाले आहेत आणि एक पण कस्टमर नाही आले आपल्याकडे. एक पण प्लेट अजून विकली नाही गेले. हे सद्गुरू महाराजा येऊ दे रे, कस्टमर येऊ दे. आज तुझी जयंती आहे, येऊ दे. आज आपली दत्त जयंती आहे म्हणून आज धंदा चालू केला आहे आपण. चांगला दिवस आहे आज म्हणून. तर कस्टमर एक पण नाही आला पण येईल, हळूहळू येतील सर्व. बघूया. कस्टमर आले आणि पहिली प्लेट घेऊन गेला आहे. आपला पहिला बोणी झाली आपली. चला धंदा पण फटाफट चांगला होता आपला. अशीच देवाचरणी श्री सद्गुरू चरणी प्रार्थना आपली. चला लेट्स गो. कस्टमर कोण येतच नव्हता, बोललो जाऊ दे आपणच खाऊया आपल्या हाताचं खाल्लं आणि मी एक डिसिजन घेतला की आता आपण हा शॉप बंद करून टाकूया. कारण का ते नाही चालत आहे. कारण का ते मी जागा बघितलेली पहिली, तिथे मी पहिला धंदा करायचो, ते खूप भारी होतं. तिकडे मग धंदा व्हायचा. मग मी रिक्षावाल्याला बोलवलं, सर्व सामान टाकलं गाडीमध्ये आणि निघालो डायरेक्ट घरी. कारण का इथे आपला काही धंदा होत नाही. खूप वाईट वाटलं, पण हारणार मानणार. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये काहीतरी नवीन घेऊन. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.